महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। जायकवाडी धरणातून यंदाच्या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग। धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गिरीश महाजनांकडून जायकवाडी धरणावर जाऊन पाहणी। संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचं थैमान। अनेक भागातील घरात आणि सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी। अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्यानं कोट्यवधींचं नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यातही तुफान पावसाची हजेरी। दसऱ्याच्या तोंडावर झेंडू फुलाचं पीक पाण्यात। शेतकरी हवालदिल। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। गोदावरी नदीत पूर परिस्थिती। मुसळधार पाऊस अद्यापही सुरूच। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। फडणवीसांची नुकसानग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। फील्डवर उतरून काम करण्याच्या स्पष्ट सूचना। मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। अनेक सखल भागात पाणी साचलं। वसई विरार परिसरातही रस्त्याला तलावाचं स्वरूप। उद्धव ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबाला शिंदे सेनेची मदत। धाराशिवच्या इटकूर गावातील शिरसाट कुटुंबाला दिली जीवनावश्यक साहित्यांची किट। टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। तामिळनाडूमध्ये विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागवला। चेंगराचेंगरीतील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर। तर विजयकडून प्रत्येकी 20 लाखाच्या मदतीची घोषणा। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने। तर सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन। बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा। मिथुन मन्हास यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा तर राजीव शुक्लांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।